आपण आलो एका नेपाळच्या कट्टर हिंदू माणसाविषयी बोलण्यासाठी. तुम्हाला तर माहीत आहे, जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र म्हणजे नेपाळ. आणि त्या नेपाळचा वंशज म्हणजे हिंदुत्वामुळं, कट्टर हिंदुत्वामुळं, ते म्हणजे आपली कोकणी कोंबडी. कोकणी कोंबडी म्हणजे हे तर तुम्हाला माहीत आहे, सध्या मंत्रिपदाला आहेत. सध्या शासनाचं GR निघालाय, पत्र निघालंय की मंत्री असतानावर कुणी काय बोलायचं नाही. मात्र यांनी जिभेला वाटेल ते बोलायचं, तोंडाला येईन ते बोलायचं, असा सध्या घात आहे. तर आज आपल्याला येथेचपणे परफेक्टरित्या यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. आणि तो कार्यक्रम कोणाचा करायचा आहे? तर मान्य श्री नितेशजी राणे यांचा. त्यांनी काय म्हणलेत माहिती आहे का? सध्या ते कट्टर हिंदुत्ववादी झालेत. पहिले ते हाफ चड्डीला रोज शिव्या द्यायचे, पहिले ते RSSला रोज शिव्या द्यायचे, पण आता त्यांनी चड्डी बदलिली. आता त्यांनी ती खाकीची चड्डी घातली. पहिली जाकीची होती ती काढून खाकीची घातली आणि त्याच्यामुळं आता त्यांचं सगळंच बदललं आहे की नाही? तर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी असं म्हणलेत, काय म्हणलेत ते पण पाहून घ्या. बाकी आपण सगळं बोलूयात नंतर. महत्त्वाचं काय म्हणलेत की सयाजी शिंदे एवढे मोठे कलाकार आहेत, ते तर आम्हाला माहीत आहे. ते किती मोठे कलाकार आहेत ते पण आम्हाला. दुसरी गोष्ट हे पण माहीत आहे की तुम्ही किती छोटे आहात. ते माणूस म्हणून आणि राजकारणी म्हणून आणि मंत्री म्हणून आणि एक काय म्हणू आपण त्याला, ते म्हणजे एक अशी व्यक्ती की जी इतकी छोटी आहे की तिला अगदी सेंटीमीटरमध्ये मोजावं लागेल, इतकी छोटी आहे तुम्ही. ते सयाजी शिंदेंना मोठे म्हणले त्याबद्दल फार फार धन्यवाद. तर ते म्हणले की सयाजी शिंदे एवढे मोठे कलाकार आहे, ते मोठमोठे चित्रपट देतात, बकऱ्यांना जाऊन मिठी मारावी आणि त्यांचा एक फोटो दाखवा सयाजी शिंदेंना. सांगा ना, ईदच्या वेळी जे रक्त वाहते आहे तेथे जाऊन 5 बकरे वाचावेत, अशी बकऱ्यावर बळजबरी नितेश राणे यांनी केली. पहा आता, ही 1.5 फुटी कोंबडी बकऱ्यावर का चढते, म्हणजे बकऱ्यावर का बोलते, तर त्याचं कारण असं महत्त्वाचं आहे की त्यांना हिंदुत्वाचा पुळका आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बकरे मारणे हिंदुत्वाच्या विरोधात आहे. त्यांना इथली बहुतेक कृषीप्रधान संस्कृती माहीत नाही. इथला आदिवासी, इथला शेती करणारा कष्टकरी शेतकरी यांच्या उपजीविकेचं साधन म्हणजे बकरी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं जे सरकार आहे ते सरकार काय करते माहिती आहे का? राज्य सरकारची शेळ्या मेंढी योजना आहे, त्याचं एक महामंडळ आहे मोठ्याच्या मोठं. त्याचं शेकडो कोटीचं, हजारो कोटीचं बजेट आहे आणि त्या बजेटमधून ते काय करतात माहिती आहे का? लोकांना शेळ्या आणि मेंढ्या पाळण्यासाठी मोठमोठा अनुदान देतात. SC STच्या लोकांना 75%, तर ओपनच्या किंवा इतर लोकांना 50% अनुदान देतात. त्याच्यामध्ये 25 लाखापर्यंतची कर्ज देतात. कशासाठी? तर बकऱ्या म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या पाळण्यासाठी. मग समजा जर हे जे नितेश राणे आहेत यांचं सरकार जर शेळ्या मेंढ्या पाळायला पैसे देत आहे, बकऱ्यासाठी दुसरी एक योजना आहे, मुख्यमंत्री भेड बकरी पालक उत्थान योजना, ही केंद्र सरकारची आहे. मग केंद्र सरकारसुद्धा शेतकऱ्यांना पैसे देत आहे बकऱ्या पाळण्यासाठी, मेंढ्या पाळण्यासाठी. मग ह्या मेंढ्याचं आणि बकऱ्याचं नेमकं करायचं काय? हे नेमके कोणावर, म्हणजे कुठे नेऊन सोडायचे किंवा कोणावर सोडायचे, या प्रश्नाचं उत्तर नितेशजी राणे यांनी दिलं पाहिजे. आणि झाडाचा आणि बकऱ्याचा संबंध लावताना मला असं वाटतं की अक्कल नावाची गोष्ट नितेश राणेमध्ये नाहीये. या झाडाचं काय आहे किंवा या झाडाचं महत्त्व काय आहे? संत तुकाराम महाराज सांगून गेले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हे वृक्ष आम्हाला सोयऱ्यासारखे आहेत, है की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नाव घेतात, हे दळभद्री दलिंदर 1.5 फुट्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू कार्ड येतं. त्या दलिंदराला हे सुद्धा माहीत नाही की या छत्रपती शिवाजी महाराजांनीच पहिल्यांदा जेव्हा भारतामध्ये आरमार स्थापन करण्याचा विचार केला, म्हणजे जेव्हा जहाज बांधण्याचा विचार केला, तेव्हा त्यांनी केवळ आणि केवळ शेतकऱ्यांची मृत म्हणजे वाळलेली झाडं घेतली आणि ते पण योग्य मोबदला देऊन त्या झाडाचा एक फांदीसुद्धा विना मोबदल्याची घेतली नाही आणि जिवंत झाड तोडण्यास पूर्णपणे बंदी घातली होती. ते नालायक आज म्हणत आहे की नाशिकमधले झाडं तोडले तर दुसरे लावून त्याच्यावर आम्ही कमिटी बसवली. या अशा लोकांना लाज वाटायला पाहिजे, ज्या लोकांना शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही, इथल्या जंगलाशी काही घेणं देणं नाही, पर्यावरणाशी घेणं देणं नाही. यांना फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम करत राहायचं. अशा नेपाळी 1.5 फुट्या कोंबड्यांना खरं म्हणायलो, खरं ह्यांना खिदू मारला पाहिजे. कारण काय माहिती आहे का, की ज्याला याबद्दलचं काही माहितीच नाही
आपलं सरकार कोंबडे, बकरे, शेळ्या, मेंढ्या पाळण्यासाठी पैसे देते. ते पैसे देऊन ज्या शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या वाढतील ते काय याच्या उरावर सोडायसाठी दिल्यात का? नाही, तर त्या कापायसाठी दिल्यात. कशासाठी दिल्यात? कापणंच महत्त्वाचं आहे. नाहीतर एक दिवस कोंबड्यांचा आणि बकऱ्यांची संख्या इतकी वाढेल की त्या नेपाळ्याला खाऊन बसतील, है की नाही? म्हणजे इथल्या अर्थव्यवस्थेचा पशुपालन हा कणा आहे. बकरी आणि कोंबडी हे अन्न म्हणून वापरले जाते आणि त्याच्यासाठी शासन पैसे देत आहे. बकरीचं दूध तुम्ही काय करता मग? बकरीपासून असं कोणतं दूध मिळतं? एखादी बकरी तुम्ही बकऱ्यासाठी जे पैसे दिले त्याच्यातून काय असं एखादी बकरी काय 20 लिटर दूध देणारी, 30 लिटर दूध देणारी बकरी आहे का? म्हणजे त्या दुधाचं काय करता येतंय? म्हणजे साधा कॉमन सेन्स नाही या माणसाला की आपण झाडाविषयी बोलताना काय बोलावं आणि काय नाही. आणि अशा लोकांना फडणवीस साहेबांनी मंत्री करून ठेवलंय. बरं झालं, मंत्री करा, कॅबिनेट मंत्री करा. मी तर म्हणतो काही दिवसानं मुख्यमंत्री साहेब असं म्हणतील की मी मुख्यमंत्री पदाच्या लायकीचा नाही, यालाच या खुर्चीवर चढवा, है की नाही? नाही तर मग काय करा, या शेळ्या मेंढ्याच्या घरी नेऊन याच्यावर चढवा. दोनपैकी काहीतरी चढउचढी होईल. भाऊ, इतका खतरनाक कार्यक्रम आहे. बोलणार नव्हतो. मागच्या 1-1.5 महिना झाला आपण यूट्यूबपासून अलिप्त होतो, कारण आपली परीक्षा जवळ आलेली नवोदयची 13 डिसेंबरची. आणि आपलं महत्त्वाचं काम काय? तर इथल्या गोरगरीब जनतेच्या लेकरांना चांगल्यात चांगलं शिक्षण देणं, ते आपलं काम आहे. पण कधीकधी असे दलिंदर येतात जे गोरगरिबाच्या जीवावर उठतात. मला सांगा, उद्या जर बकऱ्या कापणं बंद केलं, यांनी जसं वराह जयंती केली, वराहाला देव मानलं आणि वराह पालन सुरू करायचं, ते बंद करायला लावलं आता. म्हणजे वराह पालनासाठी सुद्धा शासनाचं अनुदान आहे. मग ते पैसे देतात. डुकर मोठं कुठं करा म्हणतात, त्याला कापून विकायला प्रोत्साहन देतात. आणि इकडे हे म्हणतात वराह पालन करायचं, त्याची जयंती करायची, त्याचं मंदिर बांधायचं, वराह कापायचा नाही. उद्या म्हणतील हे बकऱ्याच कापायच्या नाही. उद्या जर बकऱ्या नाही कापल्या तर इथल्या गोरगरीब आदिवासी शेतकरी कष्टकरी कुटुंबांनी काय करायचं? त्यांच्या बकऱ्याची पेंड घालायची का? त्यांनी घरात नेऊन याच्यावर आणून सोडायचं का? याच्या घरी आणून सोडायच्या का त्या बकऱ्या? ते बकरे बोकड मोठमोठाले म्हणजे करायचं काय? त्या बकऱ्याचं करायचं काय? त्या कोंबड्यांचं करायचं काय? लाजा वाटल्या पाहिजे ना की आपण कशासाठी मंत्री आहोत, आपण काय काम केलं पाहिजे. या महाराष्ट्रातलं एक एक झाड या समृद्धी महामार्गाच्या नावाखाली किंवा मग या शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली हजारो नहे लाखो झाडांची कत्तल झाली. त्यापैकी किती झाडं लावली आहो? 33 कोटी झाडं लावले होते म्हणे BJP सरकारनं. 33 कोटी वृक्ष लागवड. कुठे ते 33 कोटी? त्याच्यातलं एकतरी झाड शिल्लक आहे का? असेल तर दाखवा या 1.5 फुट्यांना. एकही झाड शिल्लक नाही. महत्त्वाचा विषय हा आहे की यांना फक्त हा महाराष्ट्र नासवायचा आहे. या महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी या लोकांशी यांचं काही घेणं देणं नाही आणि यांना इथल्या पर्यावरणाशी काही घेणं देणं नाही. म्हणून मी आज या विषयावर बोललो, नाहीतर आपण बोलणार नव्हतो. राहायला प्रश्न, यायच्या धमक्या, यायची पत्र, यायच्या नोटिसा पिटिसा, हे सगळं आपण असं सहज खोलतो, या अशा खोलणाऱ्यासाठी आहे, है की नाही? तर राहिला दुसरा महत्त्वाचा प्रश्न की आपण इतके दिवस का व्हिडिओ येत नव्हतो किंवा का आपण लाईव्ह येत नव्हतो किंवा यूट्यूबला का व्हिडिओ नव्हते. तर नवोदयची परीक्षा जवळ आलेली आहे. नवोदयचा पेपर 13 डिसेंबरला आणि आपलं महत्त्वाचं काम काय? तर इथल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या लेकरांना चांगलं शिक्षण देणं, ते आपलं काम आहे. पण कधीकधी असे दलिंदर येतात जे गोरगरिबाच्या जीवावर ओढतात. मला सांगा, उद्या जर बकऱ्या कापणं बंद केलं, यांनी जसं वराह जयंती केली, वराहाला देव मानलं आणि वराह पालन सुरू करायचं, ते बंद करायला लावले आता. म्हणजे वराह पालनासाठी सुद्धा शासनाचं अनुदान आहे. मग ते पैसे देतात, डोकर मोठा खोटा करा म्हणतात, त्याला कापून विकायला प्रोत्साहन देतात. आणि इकडे हे म्हणतात वराह पालन करायचं, त्याची जयंती करायची, त्याचं मंदिर बांधायचं, वराह कापायचा नाही. उद्या म्हणतील हे बकऱ्याच कापायच्या नाही. उद्या जर बकऱ्या नाही कापल्या तर इथल्या गोरगरीब आदिवासी शेतकरी कष्टकरी कुटुंबांनी काय करायचं? त्यांच्या बकऱ्याची पेंड घालायची का? त्यांनी घरात नेऊन याच्यावर आणून सोडायचं का? याच्या घरी आणून सोडायच्या का ते बकऱ्या? ते बकरे बोकार मोठमोठाले म्हणजे करायचं काय? त्या बकऱ्याचं करायचं काय? त्या कोंबड्यांचं करायचं काय? लाजा वाटल्या पाहिजे यांना की आपण कशासाठी मंत्री आहोत, आपण काय काम केलं पाहिजे. या महाराष्ट्रातलं एक एक झाड या समृद्धी महामार्गाच्या नावाखाली किंवा मग या शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली हजारो नहे लाखो झाडांची कत्तल झाली. त्यापैकी किती झाडं लावली आहो? 33 कोटी झाडं लावली होते म्हणे BJP सरकारनं. 33 कोटी वृक्ष लागवड. कुठे ते 33 कोटी? त्याच्यातलं एकतरी झाड शिल्लक आहे का? असेल तर दाखवा या 1.5 फुट्यांना. एकही झाड शिल्लक नाही. महत्त्वाचा विषय हा आहे की यांना फक्त हा महाराष्ट्र नासवायचा आहे. या महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी या लोकांशी यांचं काही घेणं देणं नाही आणि यांना इथल्या पर्यावरणाशी काही घेणं देणं नाही. म्हणून मी आज या विषयावर बोललो, नाहीतर आपण बोलणार नव्हतो. राहायला प्रश्न, यायच्या धमक्या, यायची पत्र, यायच्या नोटिसा पिटिसा, हे सगळं आपण असं सहज खोलतो, या अशा खोलणाऱ्यासाठी आहे.
आहे की नाही? तर राहिला दुसरा महत्त्वाचा प्रश्न, की आपण इतके दिवस का व्हिडिओ येत नव्हतो किंवा का आपण लाईव्ह येत नव्हतो किंवा यूट्यूबला का व्हिडिओ नव्हते? तर नवोदयची परीक्षा जवळ आलेली आहे. नवोदयचा पेपर 13 डिसेंबरला आहे आणि आपलं महत्त्वाचं काम काय? तर इथल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेच्या लेकरांना चांगल्यात चांगलं शिक्षण देणं, ते आपलं काम आहे. पण कधीकधी अशी दलिंदर येतात जे गोरगरिबाच्या जीवावर उठतात. मला सांगा, उद्या जर बकऱ्या कापणं बंद केलं, यांनी जसं वराह जयंती केली, वराहाला देव मानलं आणि वराह पालन सुरू करायचं ते बंद करायला लावले आता. म्हणजे वराह पालनासाठी सुद्धा शासनाचं अनुदान आहे. मग ते पैसे देतात, डोकर मोठं कुठं करा म्हणतात, त्याला कापून विकायला प्रोत्साहन देतात. आणि इकडे हे म्हणतात वराह पालन करायचं, त्याची जयंती करायची, त्याचं मंदिर बांधायचं, वराह कापायचा नाही. उद्या म्हणतील बकऱ्याच कापायच्या नाही. उद्या जर बकऱ्या नाही कापल्या तर इथल्या गोरगरीब आदिवासी शेतकरी कष्टकरी कुटुंबांनी काय करायचं? त्यांच्या बकऱ्याची पेंड घालायची का? त्यांनी घरात नेऊन याच्यावर आणून सोडायचं का? याच्या घरी आणून सोडायचे का ते बकऱ्या? ते बकरे बोकड मोठमोठाले म्हणजे करायचं काय? त्या बकऱ्याचं करायचं काय? त्या कोंबड्यांचं करायचं काय? लाज वाटल्या पाहिजे ना.